आत्मनमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण घेत आहे द जादू रॉन्डा बर्न यांचं हे पुस्तक जादू. आजचा दिवस आहे सोडावा. आरोग्यातील जादू आणि चमत्कार. आपल्याला कसं आपण आपल्या अफर्मेशन नुसार, आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी नुसार आपल्या आरोग्यामध्ये जादूमयरित्या सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, आपल्या विचारांचा आपल्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आज आपण बघणार आहोत. आजच्या सेशन मध्ये, आजच्या कृतज्ञतेच्या सेशन मध्ये आपल्याला एका आपल्याच आरोग्यासाठी आपण कसा विचार करायला हवा हे आज बघायचं आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं ना, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हीच खरी देणगी आहे. आणि आपण हे सुद्धा लिहिलं आहे आपल्या घरामध्ये की आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. लिहिलंय ना? आरोग्याच्या कृतज्ञतेमध्ये आपल्या घरामध्ये आपण हे टाकलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपण जादुई आरोग्य अनुभवलं आहे. आता जादुई आरोग्यानुसार आरोग्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार घडवून आणायचे आहेत. काही सेशनचे हेडिंग्स परत आलेले आहेत, पण माहित आहे का, त्याच्यापेक्षा ही पुढची स्टेप आहे. बरोबर. हे प्रयोग असे आहे की तो जो पार्ट होता त्या दिवशी आरोग्या संदर्भामधला, तो स्टेप 1 होता. आता आज आरोग्य संदर्भामध्ये स्टेप 2, पुढची स्टेप आपल्याला चालायची आहे. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. चला तर सेम, चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. सेंट ऑगस्टाईन यांनी म्हटलं आहे. बघा, धर्मशास्त्र अभ्यासक आणि धर्मोपदेशक आहेत. आपण नेहमी पाहत असतो, लोक म्हणतात चमत्कार होतो. तुम्ही एनर्जी सोबत जुडलेत बाबा, चमत्कार आहे का? खरं काहीही चमत्कार नाही. या जगात कोठेही चमत्कार होत नसतो. या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत की ज्या आहेत हेच आपल्याला माहिती नाहीत. आणि ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती नाही, त्या गोष्टीबाबत आपल्याला असं वाटत असते की ते काय आहे, तर ते चमत्कार आहेत असं आपल्याला वाटत असतं. पण खरं तर त्या गोष्टी कुठेतरी अस्तित्वात असतातच. आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टींना आपण चमत्कार असं म्हणत असतो. असंच आहे. हे चांगल्या पद्धतीने आपण आपल्या सेशनमध्ये नेहमीच शिकत असतो. चमत्कार कोठेही होत नाही. आपल्या अज्ञानाला, आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी जशा जशा घडत जातात त्याला आपण, आणि आपल्याला माहिती झालं की आपण म्हणतो चमत्कार आहे. सेम इलेक्ट्रिसिटी एक वेळ लोकांसाठी चमत्कार होता. सेम मोबाईल फोन असू शकतो किंवा व्हिडिओवर एकमेकांना दिसू शकतात लोक, हा सुद्धा लोकांना कधीतरी चमत्कार किंवा असं होईल असं वाटलं नव्हतं. तेव्हाच्या लोकांना तो चमत्कारच होता. पण आता मात्र तो चमत्कार नाही. बरोबर? तर चमत्कार होत नसतात. निसर्गाच्या नियमांविरुद्ध कधीच चमत्कार होत नाही. निसर्गाला जे मान्य आहे, जे निसर्गाशी संबंधित आहे, जे होऊ शकते तेच होणार. बरोबर? चला आपण आता थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया. बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं, कारण संपूर्ण आरोग्याचा आपला जन्मसिद्ध हक्क त्यामुळे सिद्ध होणार असतो. संपूर्ण आरोग्याचा हा जो सिद्ध हक्क आहे, हा कशामुळे होतो, तर आपल्या आनंदामुळे. आपण आनंदी असलो, जेवढा आपण आनंदी असलो, तेवढं आपण आरोग्य संपन्न. आणखी जेवढं आपण आरोग्य संपन्न हवं असेल, आणखी आपण तेवढं जास्त आनंदी राहायला हवं. नेहमीच सोडा, पण बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा निरोगी असं वाटत नाही. बऱ्याच वेळा काय असते, बऱ्याच लोकांचं ना, एक शब्द आहे आपला, मला कसं तरी होत आहे. बऱ्याच लोकांना खूप वेळ कसं तरी होते. ते कसं तरी काय असते ना, याचा शोध अजून खरं तर लागलेला नाहीये. पण ते कसं तरी होणं म्हणजे निरोगीपणाचं लक्षण नाही.
होते ना? बऱ्याच लोकांना का हो कसे आहे ना यार आज ना कसं तरी होऊन राहिलं. ते कसं तरी होणं म्हणजे निरोगी असण्याचं लक्षण नाही. हे लक्षात घ्या. आनंदी असणं म्हणजे निरोगी असण्याचं लक्षण आहे. आनंदी असणं म्हणजे निरोगी असण्याचं लक्षण आहे. बरेच लोक नेहमीच निरोगी नसतात. बरेच लोक नेहमीच असं कसं तरी होतं त्यांना किंवा त्यांना वाईट वाटतं किंवा ते आरोग्य संपन्न नसतात, असं असतं आणि या समस्येला अनेक लोकांना तोंड द्यावं लागतं. हेच खरी वास्तविकता आहे. काहींना शरीराचं कार्य नीट होत नाही म्हणून समस्या होतात. काहींना नैराश्यानं ग्रासलेलं असतं, तर काहींना मानसिक आरोग्याच्या काही इतर समस्या असतात. काहींना झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तर काहींना भरपूर झोप येते. दोन्हीही गोष्टी खरं तर चुकीच्याच. या सगळ्या प्रकारामुळे आपलं आरोग्य हे परिपूर्ण राहत नाही. कृतज्ञता हा आपल्या शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याच्या जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. कृतज्ञता हा आपलं शरीर आणि मन या संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे काय माहितीये का? तर आपल्या शरीरासोबतच आपल्या मनाचं सुद्धा स्वास्थ्य चांगलं असणं तेवढंच गरजेचं असते. फक्त मनाचं स्वास्थ्य चांगलं असेल, तर शरीराचं राहतं. शरीराचं चांगलं असेल, तर मनाचं राहतं. असं आहे ते. आपल्याला आरोग्य संपन्न राहण्यासाठी आपलं मन आणि आपलं शरीर दोनही तेवढेच गरजेचे असतात. म्हणजे पोटाला खाऊ घालावं लागते आणि पोटाला खाऊ घालताच मनाला सुद्धा योग्य खुराक द्यावी लागते, विचारांना योग्य खुराक द्यावी लागते. मस्त छान आपलं खाणं सुदृढ आहे. खाणं असं एकदम मस्त काय म्हणू शकतो आपण त्याला आरोग्य आरोग्यास पूर्ण असं चांगलं आपलं जर खाद्य आहे आणि आपले विचार चुकीचे आहेत, तरी आरोग्यावर परिणाम होतो. हं. आणि मग ही जी कृतज्ञता आपल्या आतमध्ये असेल ना, तर या कृतज्ञतेच्या चमत्कारामुळे मात्र आरोग्य बरे होतात. चमत्कार नाही, हे सायन्स आहे. पण तरीही जसा स्वतःच्या आरोग्यामध्ये बदल होते ना, त्याला आपण चमत्कार म्हणूया. तो चमत्कारिकरित्या होते. एवढा लवकर बदल होते आपल्या आरोग्यामध्ये. कुठल्याही समस्येमध्ये आरोग्याच्या. परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा आपल्याला घेता येतो. संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. आपल्याला जर संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला कृतज्ञतेच्या भावामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे. कृतज्ञतेमुळे तुमचं आरोग्य आणि शरीराबाबत चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर हे रहस्य सांगणारं एक संकेतस्थळ आहे. आणि हे संकेतस्थळ तुम्हाला वाटल्यास मी आहे ना लिंकला किंवा आपल्या ग्रुपला टाकेल. चेक करून घ्या. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चमत्काराच्या हजारो गोष्टी तुम्हाला वाचता येतील. वेबसाईट आहे ती. अगणित अभ्यासांवरून असं दिसून आलं आहे, की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढला जातो आणि तो शरीरातील आजार लवकर बरे करायला मदत करतो. शरीराची चांगली काळजी घेणे, पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात, त्यांच्याबरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते. ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे अल्टरनेट थेरपी म्हणून ही एनर्जी तुमच्यासाठी काम करू शकते, काम करते. जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते, तेव्हा चिंता, वैफल्य आणि भीतीसारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येतात. हे समजण्यासारखं आहे. होतं ना असं? ताप आला की असं वाटते काही होईल का मला?
डॉक्टर जास्त काही सांगितलं डॉक्टरने की डोक्यामध्ये एक विचार चालू राहतात, है ना? असं होते. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढवला जातो आणि तो शरीरातील आजार लवकर बरे करायला मदत करतो. शरीराची चांगली काळजी घेणे, पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात, त्यांच्याबरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते. जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते, तेव्हा चिंता, वैफल्य आणि भीतीसारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येतात. हे समजण्यासारखं आहे. पण आजारपणाबद्दल नकारात्मक भावना बाळगल्याने तब्येत बरी होत नाही. खरं तर त्याचा उलटाच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला लागते. तुमच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा आणायची असेल, तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजे. हे करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे कृतज्ञता बाळगणे हा आहे. बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःच टीका करतात आणि त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते. दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे आरोग्याच्या जादूचा प्रवाह रोखला जातो. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही त्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. याबद्दल जरा नीट विचार करा. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या, की आणखी आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेते. शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दलच्या या वाढत्या तक्रारीमुळे सगळ्या आरोग्याला धोका निर्माण होतो. स्वतःबद्दल काही तक्रारी असेल, मी असा आहे, मी तसा आहे, तसा आहे, तर त्यामुळे काय होते, तर यामुळे आपल्या या तक्रारीमुळे आपलं एक शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगायचं म्हणजे सेल्फ लव्ह कमी होते. स्वतःवरचं प्रेम. आपलं स्वतःवरचं प्रेम कमी होते आणि स्वतःवर जो प्रेम करतो, तो आरोग्य संपन्न आनंदी राहतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड त्याला सोबत देतो. ज्याचं स्वतःवर प्रेम असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, तुम्ही जर जगाकडून तुम्हाला जे अपेक्षित आहे, ते तुम्ही स्वतःला देणे. तुम्हाला जर असं वाटते, की लोकांनी माझ्यावर प्रेम करावं, तर पहिले स्वतःवर प्रेम करा. मला जर आरोग्य संपन्न राहायचं आहे, तर पहिले स्वतःवर प्रेम करा. सेल्फ लव्ह. माझं नाक असं आहे, माझे डोळे असे आहे, माझं अमुक असं आहे, टमुक असं आहे. जर का आपण स्वतःला टोकत असू, "तू जाडाच आहेस, तू बारीकच आहेस" स्वतःला. मी ना गड्या असं बारीकच होत नाही. अरे मी जसा आहे तसा खूप छान आहे. हा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या आतून येणारे जे हार्मोन्स जे आपले तयार होतात, ज्या पेशी आपल्या आतून काम करतात, ज्या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पांढऱ्या पेशी ज्या आपल्या उत्पन्न होत असतात, ह्या आनंदाच्या भावनेमधून होत असतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक असता, तेव्हा ह्या पांढऱ्या पेशी उत्कृष्ट पद्धतीने तयार होण्याचं कार्य करत असतात आणि तुम्हाला माहिती आहे पांढऱ्या पेशी कमी झाल्या काय होते? मग तुम्ही आरोग्य संपन्न राहता. रोग प्रतिकार शक्ती. कोणताही व्हायरस यायचा असेल तर पांढऱ्या पेशींचं कार्य उत्कृष्ट पद्धतीनं असणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण सेल्फ लव्ह करत असतो, स्वतःवर प्रेम करत असतो, तेव्हा आपण आनंदी असतो, तेव्हा आपण स्वतःचा स्वीकार करत असतो आणि तेव्हा आपोआपच आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात आणि म्हणूनच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते. म्हणून स्वतःवर टीका करू नका. अनेक वेळा घुमून फिरून आपण एका विशिष्ट विषयापर्यंत जातो, आहे की नाही? सेल्फ लव्हवर जातो, क्षमा करावर जातो. असंच असते. सगळ्यात मोठा आयुष्याचा आयुष्यामध्ये आपल्याला आरोग्याचं संपन्न राहायचं असेल, आपल्याला मनःशांती हवी असेल, शांत झोप हवी असेल, तुम्हाला जे काही हवं असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना, 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. माफ करा, माफी मागा. प्रेम करा, प्रेम करा. स्वतःवर पण करा. आता हे माफ करा कशासाठी?
लोकांना माफ करा. लोकांना काही अडचण असेल, आपल्याकडून काही झालं असेल तर स्वतःच एका ठिकाणी बसूनच सेम सांगितलं जसं माफी मागा. स्वतःची सुद्धा. स्वतःला माफ करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःची माफी मागण्याची पण खूप वेळा गरज असते बरं. खूप अन्याय करत असतो आपण स्वतःवर. कधी-कधी अन्याय तर इथून पासून होतो. तुम्हाला सांगू का? समजा पंगतमध्ये गेलो आपण जेवायला कुठेतरी. मित्रमंडळी आहे किंवा काही नातेवाईक आहेत. ते म्हणतातच, "नाही, नाही, जावई तुम्हाला घ्यावंच लागते. घ्या अजून. एक गुलाबजाम तुम्हाला घ्यावाच लागते." आग्रह करतात, ते आग्रह करतात आणि त्या आग्रहाला बळी पडून आपण तो घेतोच. पण अन्याय कोणावर होते? स्वतःवर. आहे ना? स्वतःवर होते. बघा चांगल्या गोष्टीमधून हे तर चांगली गोष्ट आहे मॅडम. आग्रह करतात, आपण खातो. पण तरी अन्याय झाला ना? गरज नसताना सुद्धा शरीराला जास्तीचं काम दिलं. त्यामुळे कदाचित शुगर असो, काही असो, ह्या गोष्टी बॅलन्स करणं पडल्या शरीराला. म्हणजेच काय बाबा, आपण आपल्या शरीरावर अन्याय केला. आहे की नाही? गोष्ट चांगल्यामधून पण वाईट निघाली इथं तर. अन्यायच आहे. मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो का? खरोखर मला जे हवं तेच मी खातो का? जे नाही गरजेचं ते मी नाही खात का? मी वेळेवर उठतो का? मी वेळेवर झोपतो का? मी वेळेवर व्यायाम करतो का? ह्या सगळ्या गोष्टी हां, पुन्हा एक मला जे हवं आहे मानसिक स्वास्थ्यासाठी तेच बघतो का? महात्मा गांधीची 3 बंधन होते ना, वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये आणि वाईट बघू नये. तर खरोखर मी या डोळ्यांनी जे बघावं तेच बघतो का? की त्यांच्यावर अन्याय करतो डोळे असून? मी कानावर अन्याय करतो का? या वाणीने मी वाईट शब्द बोलून अन्याय करतो का मी स्वतःवर? बरोबर आहे. कारण जेव्हा माझ्या वाणीमधून चुकीचे शब्द निघतात, तेव्हा आपोआपच ते व्हायब्रेशन चुकीचे निघतात. चुकीचे व्हायब्रेशन निघाल्यामुळे माझ्या आतले हार्मोन्स वेगळ्या प्रकारे कार्य करतात. प्रत्येक गोष्ट जे काही चुकीची आहे ना, ते स्वतःला त्रास देणारी आहे. दुसऱ्यांना नाही. दुसऱ्यांना इजा पोहोचेल त्या गोष्टीपासून हे नंतरचा विषय. पहिले कोणाला पोहोचते? जे काही चुकीची कृती करतो आपण त्या प्रत्येक चुकीच्या कृतीमधून सगळ्यात पहिले वेदना होते, ते स्वतःला होते. स्वतःच्या मनाला, स्वतःच्या शरीराला आणि ह्या शरीर आणि मनाचा परिणाम आपले नातेसंबंध, आपलं आर्थिक परिस्थिती सगळ्या गोष्टीवर होते. हां, असं आहे. म्हणून कृतज्ञतेच्या जादूमध्ये राहा. कृतज्ञतेचा अभ्यास करा आणि नेहमी मस्त एन्जॉय करा. मस्त लाईफ एन्जॉय करा. कृतज्ञ राहा. आनंद द्या, आनंद वाटा. आपलं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं एक ब्रीदवाक्य आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. सगळ्यांना आनंद मिळावा असा प्रयत्न करा. आपोआप आतून जे व्हायब्रेशन्स येतील, आतून जे आपले जे बदल होतील ना, ते तुम्हाला अनुभवण्यासारखे होतील. असा हा आरोग्याचा आरोग्यातील जादू आणि चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळतील. बघूया आपण ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी कृतज्ञता आहे, त्याला किंवा तिला आणखी मिळते. हे शरीराचं आरोग्य त्याला किंवा तिला भरभरून मिळते. विपुल प्रमाणात मिळत राहते आरोग्य संपन्नता. ज्याला किंवा जिला आरोग्याविषयी, शरीराविषयी कृतज्ञता नाही, त्याच्याकडे मग किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील काढून घेतलं जातं. आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल, तर तुमच्या खूप वेदना होत असतील. पण तुम्ही हे शब्द वाचलेत, तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटू शकते. पण अगदी किंचित जरी भावना तुम्ही व्यक्त केलीत ना, तरी आरोग्याच्या जादूचा प्रवाह तुमच्या शरीराकडे येईल. तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी, याच उद्देशाने आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार या आजच्या कृतीची रचना करण्यात आलेली आहे.
या कृतीचे गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण 3 पद्धतीवर भर देणार आहे. पहिली पायरी तुम्हाला मिळालेलं आरोग्य म्हणजे कुठेतरी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा 3 टप्प्यामध्ये आरोग्याच्या देणगीचं आरोग्यातील जादू आणि चमत्कार अनुभवण्यासाठी कृती दिलेली आहे. बघा तुम्हाला बालपणी पहिली पायरी म्हणते, पहिल्या पायरीमध्ये आपण भूतकाळाविषयी बोलणार आहे. तुमच्या बालपणी, तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं हे आठवा. त्यावेळी तुमच्यात कसा सळसळता उत्साह होता आणि किती आनंदामध्ये तुम्ही असायचा तो काळ आठवा. तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात. असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं असे तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग आठवा, की तेव्हा मी खूप आनंदी होतो, खूप आनंदी होतो, खूप आनंदी होतो. आणि मनापासून त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जर मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनेकडे पाहिलं ना, तर त्यातून तुम्हाला 3 प्रसंग निवडणं खरंच सोपं जाईल, की जेव्हा मी आहे ना, खरोखर आनंदी होते. आहेत ना? तेव्हा मी आरोग्य संपन्न होते आणि म्हणून मी लग्न अटेंड करू शकले. तेव्हा मी आरोग्य संपन्न होते, म्हणून मी मस्त एका टूरला जाऊ शकले आणि आमचा टूर खूप छान झाला. तेव्हा मी आरोग्य संपन्न होते ना, तेव्हा माझी तब्येत एकदम टनाटन होती. म्हणून काय झालं, मी लाँग ड्राईव्हला जाऊ शकलो. त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आपण आपल्या मित्रमंडळींकडे काही एखादं फंक्शन अटेंड करू शकलो. अ, वाढदिवस आहे, काही आहे. माझ्या वाढदिवसाला मी खरंच आरोग्य संपन्न असल्यामुळे मला मज्जा करता आली. असे अनेक प्रसंग आपल्या समोर येतील. हजारो येतील. जेव्हा आपण चांगलं होतो ते. बरोबर ना? तर शोधा आणि फक्त 3 लिहा. कमीत कमी काम सांगतात लेखिका. मला तुम्ही दिसत का नाही? हां, आता दिसलात. आता चा प्रॉब्लेम आहे का? आता वर्तमान काळाचा विचार करूया. मॅडम आता नेटचा प्रॉब्लेम हॅलो. माझं नेट एकदम ओके आहे. तुमच्या नेटचा प्रॉब्लेम असू शकतो, पण तुम्ही मात्र जे बोलत आहे ते रेकॉर्डिंगमध्ये येणार. एवढं लक्षात ठेवा. नेटचा प्रॉब्लेम हो, तुमचा हो. हां, हां. आणि प्रत्येकाने प्लीज थोडंसं म्यूट करा स्वतःला हां. तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य म्हणजे सध्या जर का आपण आरोग्य संपन्न आहोत, आता आपण हे सेशन करत असताना जर आपली तब्येत ठणठणीत आहे, तर यापेक्षा आणखी आनंदाची काही गोष्ट असू शकते का? नाही. मग आपण आता वर्तमान काळाबद्दल विचार करूया. आता जर का आपण आता असलेल्या आपल्या आरोग्यासंदर्भामध्ये चांगल्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली, तर नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला आरोग्य संपन्नता उत्तम प्रकारे लाभेल, असं लेखिकांना आपल्याला सांगायचं आहे. जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे, तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना हां, आपण सगळेजण हा प्रयोग करत आहे. याबद्दल तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिये चांगल्या प्रकारे काम करत आहेत, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हात, पाय, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू आणि हृदय यांचा विचार करा. त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे, असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 5ही नावे एकामागे एक घेऊन आभार माना. आता बघा मला सांगा, आपल्या शरीरातील मे बी एखादा अवयव कमी जास्त काम करत असेलही, पण तो जेवढा काम करतोय त्याबद्दल त्याचे आभार माना. नक्कीच तो अजून चांगल्या प्रकारे काम करायला लागेल. तुम्हाला माहिती आहे ना, आपण हाताचा एक प्रॅक्टिकल घेतलं होतं. जर आपण आपल्या अवयवांना चांगल्या प्रकारे थँक यू म्हटलं, तर त्यांना चांगले व्हायब्रेशन जाऊन अजून चांगल्या प्रकारे कृतज्ञतेचा प्रभाव पडतो आणि आपण आरोग्य संपन्न व्हायला
सुरुवात होते. हा सगळा माइंडसेट आहे आणि या माइंडसेटनी आपल्या आतमध्ये जे काही बदल होतात आपल्या शरीरामध्ये, ज्या पेशी तयार होतात त्या वेगळ्या प्रकारे होतात, चांगल्या प्रकारे होतात. आपल्या शरीराला ज्या हार्मोन्सची गरज असते, जे रंध्र आपल्या शरीराला हवे, जे रस आपल्या शरीराला हवे असतात, त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या ग्लॅन्ड्स तयार करतात. माहिती आहे ना आपल्या शरीरामध्ये ग्लॅन्ड्स असतात? पिनियल, पिनियल ग्लॅन्ड्स, थायरॉइड, पिट्युटरी, एडर्नल, ह्या ग्लॅन्ड्सचं काम योग्य प्रकारे होतं. आपण जेव्हा आनंदी असतो, आपण जेव्हा कृतज्ञतेच्या भावामध्ये असतो, तेव्हा. तिसरी पायरी, तुम्हाला मिळावंसं वाटणारं आरोग्य म्हणजे भविष्यकाळ. आजच्या जादूच्या कृतीमध्ये आपल्याला शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे, त्याची निवड करा. मात्र यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे, त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. जेव्हा तुम्ही या आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता, तेव्हा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही या कृतीला गती दिलेली असते. बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं, की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल तर बोलत राहतेच, पण आजाराचं संशोधन करते. तिची संभाव्य वाईट लक्षणं कोणती आहे ना, याची माहिती गोळा करते. त्याचे भयानक काय-काय परिणाम होऊ शकतात, याने घाबरून जाते. थोडक्यात ती व्यक्ती तिचं संपूर्ण चित्त कोठे एकाग्र करते? आजारावर. म्हणून आकर्षणाचा नियम सिद्धांत काय सांगते, की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने तो प्रश्न सुटतो असं नाही, उलट आणखी कठीण बनतो. त्याऐवजी त्याऐवजी नेमकी त्याच्या उलट कृती आपण करायला हवी. त्याच्या उलट कृती काय आहे? तर आपण आरोग्य संपन्न असताना किंवा आपल्याला शरीराचा जो पार्ट बरा करायचा आहे, तो पार्ट बरा झाल्यानंतर आपली आदर्श अवस्था, चांगली स्थिती काय असेल याचा विचार करा. भावना आणि लक्ष केंद्रित करून कृतज्ञता आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे वापर करून आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते. तो पार्ट आपल्याला ओके हवा आहे, तर तो ओके झाल्यानंतर कशा प्रकारे कार्य करेल, मी कसं वापरेल, मी कसं समजा आता ताईंचा एका पाय जरा फ्रॅक्चर झालेला होता मागच्या काळामध्ये. आपण म्हटलं की नाही, एनर्जी घ्या, चांगला विचार करा आणि खरोखर जेथे 2 महिने, 1-1.5 महिना लागायचा तिथे अगदी 25-26 दिवसामध्ये त्या बऱ्यापैकी चांगल्या झाल्या. तर काय? तर कृतज्ञतेच्या भावाचा वापर करावा लागतो आणि आपण दुरुस्त झाल्यानंतर कशाप्रकारे असू हा विचार करावा लागतो. 1 मिनिट द्या आणि या शरीरातील त्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला कशी हवी आहे ती डोळ्यासमोर आणा आणि मनात जसं तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे असं बघता ते आधीच मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, जर काय बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो. मूत्रपिंडाचं कार्य नीटपणे होत नाही आणि जादूने तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे. तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून आणि गाळून बाहेर टाकण्याचं काम करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूने निरोगी रक्तपुरवठ्याचं काम पूर्ववत सुरू व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्ये पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करा. हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल, तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचं आभार माना. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत असेल, तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना.
तुमच्या ऐकण्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकण्यासाठी आभार माना. तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना. तुम्हाला जर वजनात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळवलं आहे अशी कल्पना करून त्याबद्दल आधीच आभार माना. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत आहे त्याची आदर्श स्थिती कशी असेल याची कल्पना करा आणि ती आदर्श स्थिती निर्माण झाली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. आपल्या आतमध्ये असलेल्या नैसर्गिक शक्ती खरं तर आपल्याला रोगमुक्त करत असतात. एवढं लक्षात घ्या. काय आहे माहितीये का? आपल्याला काही डॉक्टरच्या गोळ्या औषधी बंद नाही करायच्या. गोळ्या औषधी सुरू ठेवा. त्यासोबत हा कृतज्ञतेचा भाव ठेवा. जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला आमूलाग्र फायदा होत असल्याचं तुम्हाला समजून येईल. तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्यातील जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता. तुम्हाला संपूर्ण आरोग्य जादूनं पुन्हा मिळालं आणि चांगलं ठेवावं आणि शरीरातील एखाद्या भागामध्ये वेगानं सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल तर ही जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा देखील करू शकता. तुमच्या शरीराच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भावना येतील तेव्हा तेव्हा त्यांच्या जागी तुम्हाला त्याची आदर्श स्थिती कशी असावी याची कल्पना करून ती स्थिती आधीच मिळाली आहे असं गृहीत धरून कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. तुमचं आरोग्य कायम चांगले राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्ट्या नीट शरीराची नीट काळजी घेणं हे आहेच. पण त्याचबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बघूया आपण आजची कृती काय आहे. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. नेहमीप्रमाणे 10 वरदानांची यादी तयार करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करून शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. तुमच्या जीवनातील गतकाळातील ज्या वेळी तुम्ही जगातील आनंदाचा अत्युच्च शिखरावर होता असं तुम्हाला वाटलं होतं अशा 3 प्रसंगाची निवड करा आणि मनापासून त्याबद्दल आभार माना. तुमच्या शरीरातील सध्या चांगलं काम करत असलेल्या 5 अवयवांबद्दल विचार करा आणि मनापासून मनापासून त्यांचं आभार माना. तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडवून आणायची आहे अशा भागाची निवड करा. 1 मिनिट वेळ द्या आणि शरीराच्या त्या भागाला आरोग्यात कोणती स्थिती घडून यावी असं तुम्हाला वाटतं त्याची कल्पना करा आणि आदर्श स्थिती घडून आलेली आहे असं समजून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि दररोजचं आज झोपी जायच्या अगोदर आपला जादूचा दगड जादूचा दगड आपल्याला घ्यायचा आहे. याला आज दिवसभरामध्ये आपल्याला काय छान घडलं हे आपल्याला सांगायचं आहे. आणि आणि दिवसभरातल्या चांगल्यात चांगल्या गोष्टीपैकी सगळ्यात चांगली गोष्ट काय घडली हे सांगायचं आणि कृतज्ञतेच्या भावामध्ये झोपी जायचं. सकाळी उठल्यानंतर आपोआपच आपली कृतज्ञता सुरू होते. आपण शिकल्याप्रमाणे अंथरुणावरच आजचा दिवस मला मिळाला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. हे शब्द आपोआपच येतात आणि त्यानंतर जी कृतज्ञतेची सुरू होते ना सकाळ, तर जादूमय सकाळ, जादूमय दिवस पूर्णपणे आपला कृतज्ञतेमध्येच जाणार. पण नक्कीच आपल्या आरोग्याबद्दल या सगळ्या भानगडीमध्ये कृतज्ञता व्यक्त करायचं विसरू नका. कोणाला काही प्रश्न आहे तर विचारू शकता. त्या अगोदर आपण आत्मनमस्ते सर्वांना. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अनम्यूट करू शकता तुम्ही.